Lesson number 12, Properties of Aldehyde and Ketone. दोन प्रॉपर्टीज अजून या प्रकरणामध्ये बाकी आहेत अल्डिहाइड केटोनच्या. एक आहे अल्डॉल कंडेन्सेशन आणि शेवटची रिॲक्शन कॅनिझरोज रिॲक्शन. दोन्हीही अतिशय महत्त्वाच्या. याचा अगोदर मेकॅनिझम होतं परीक्षेला, पण आता मेकॅनिझम तुमच्या अभ्यासक्रमात नाही आहे, त्यामुळे फक्त रिॲक्शन आपण घेणार आहोत. अगोदर आपण विचार करूया आता अल्डॉल कंडेन्सेशन. अल्डॉल कंडेन्सेशन, दोन मॉलिक्यूल एकत्र येऊन प्रॉडक्ट तयार होतो म्हणून कंडेन्सेशन म्हटलंय. आणि अल्डॉल म्हणजे अल्डिहाइड आणि अल्कोहोल ग्रुप असलेला कंपाऊंड. अल्डॉल हे काही शास्त्रज्ञाचं नाव नाहीये. ALD फॉर अल्डिहाइड, OL म्हणजे अल्कोहोल, शेवटी OL येतं. असा प्रॉडक्ट आहे की ज्याच्यामध्ये दोन फंक्शनल ग्रुप OH आणि अल्डिहाइड, मग असा कंपाऊंड तयार होतो म्हणून याला काय म्हटलं, अल्डॉल कंडेन्सेशन. आणि केटोन असलं तर केटोल प्रॉडक्ट पण तयार होत असतो, तिथे केटॉल प्रॉडक्ट किंवा अल्डॉल प्रॉडक्ट म्हणायचं, म्हणजे केटोनिक ग्रुप आणि OH ग्रुप. असो, कंपाऊंड आल्यावर सांगतो. अल्डॉल कंडेन्सेशन काय आहे? इट इज द ऍक्शन ऑफ डायल्यूट अल्कली. ऍक्शन ऑफ डायल्यूट अल्कली like sodium hydroxide, potassium hydroxide, sodium carbonate or barium hydroxide, अशा प्रकारचे डायल्यूट अल्कली आपण इथे वापरत असतो, म्हणून याला ऍक्शन विथ डायल्यूट अल्कली म्हटलं तरी चालेल. आता ही रिॲक्शन सुरू करण्याच्या अगोदर एक पॉइंट आपण क्लिअर करूया. अल्डिहाइड ग्रुप म्हणजे CHO ग्रुप, बरोबर आहे. त्यानंतर इकडे कार्बनची चेन असते अशी. आता हा आहे आपला कार्बोनिल ग्रुप, बरोबर आहे. या कार्बोनिल ग्रुप मधला या कार्बन ॲटमला आपण कार्बोनिल कार्बन ॲटम म्हणूया, कारण तो कार्बोनिल ग्रुप मध्ये आहे. हा फंक्शनल ग्रुप आहे. CHO फंक्शनल ग्रुप मधला कार्बोनिल कार्बन ॲटम, त्याला जो जोडलेला असतो याला अल्फा कार्बन ॲटम म्हणायचं. त्याच्यानंतर येणारा बीटा कार्बन ॲटम, मग गॅमा कार्बन ॲटम. ठीक आहे, तिथपर्यंत जायचं काम पडत नाही. मग आता इथे हायड्रोजन हायड्रोजन जोडा, हायड्रोजन हायड्रोजन जोडा, तर याला मी म्हणेल अल्फा हायड्रोजन ॲटम. हाही अल्फा हायड्रोजन आहे, हाही अल्फा हायड्रोजन आहे. हा कोण झाला मग? बीटाला जोडलेला आहे म्हणून हा झाला बीटा हायड्रोजन. केटोनचंही तसंच. अल्डिहाइड मध्ये पहा, हा कार्बोनिल कार्बन ॲटम, हा अल्फा कार्बन ॲटम, त्याला जोडलेले हायड्रोजन म्हणजे कोण? अल्फा हायड्रोजन ॲटम. त्याच्यानंतर आलेला बीटा कार्बन, त्याला जोडलेले हायड्रोजन म्हणजे कोण? बीटा हायड्रोजन, बरोबर आहे. आता केटोन जर असेल तर इथे कोण येणार? पुन्हा हे पहा, हायड्रोजन हायड्रोजन. मग कार्बोनिल कार्बन ॲटमला जोडलेला म्हणजे झाला अल्फा, हाही अल्फा होईल. मग हे झाले अल्फा हायड्रोजन, हा झाला बीटा हायड्रोजन. मग हे जे अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन आहे, ही अशा प्रकारचे अल्डिहाइड आणि केटोन रिॲक्शन दाखवतात की ज्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम आहे. जर अल्फा हायड्रोजन ॲटम नसेल तर ही रिॲक्शन दाखवण्यात येत नाही. कोण नाही दाखवणार? फॉर्मॅल्डिहाइड आहे, बेन्झाल्डिहाइड आहे. आता इथे बघा, फॉर्मॅल्डिहाइड कार्बोनिल कार्बन, अल्फा कार्बन ॲटम पण नाही, अल्फा हायड्रोजन पण नाही. मग हे फॉर्मॅल्डिहाइड किंवा बेन्झाल्डिहाइड. बघा इथे कार्बन तर आहे पण हायड्रोजन नाहीये. मग फॉर्मॅल्डिहाइड बेन्झाल्डिहाइड ही रिॲक्शन दाखवणार नाही, कारण त्याच्यात अल्फा हायड्रोजन ॲटम नाही म्हणून. पण ऍसिटाल्डिहाइड दाखवेल, ऍसिटोन दाखवेल. दोन उदाहरणं पुरे आहेत आपल्याला. ठीक आहे. मग आता अल्डॉल कंडेन्सेशन आपण बघतो आहोत. द रिॲक्शन इज शोन बाय ओनली दॅट अल्डिहाइड ऑर केटोन विच कंटेन अल्फा हायड्रोजन ॲटम. Alpha hydrogen is that hydrogen which is present on alpha carbon atom, and alpha carbon atom is that carbon atom which is attached to the carbonyl carbon atom. हा झाला समजून घेण्याचा भाग, बरोबर आहे. अल्फा कार्बन कोणते सांगितलं, अल्फा हायड्रोजन कोणते सांगितलं तुम्हाला. मग आता ऍसिटाल्डिहाइड आणि ऍसिटोन दोन्ही पण ही रिॲक्शन दाखवतात.
मग आता आपण अगोदर ऍसिटाल्डिहाइडचा विचार करूया. CH3CHO रिॲक्शन सोपी आहे. प्लस पुन्हा CH3CHO अल्डिहाइड मॉलिक्यूल, दोन्ही ऍसिटाल्डिहाइड घेतले मी. आता ही अल्डॉल कंडेन्सेशन का दाखवेल, कारण इथे अल्फा हायड्रोजन ऍटम आहे. हा कार्बोनिल कार्बन, हा अल्फा कार्बन, हा अल्फा हायड्रोजन. इथेही दाखवू शकता पण गरज नाही आपल्याला. वेन acetaldehyde इज वॉर्म विथ डायल्यूट अल्कली लाईक सोडियम हायड्रॉक्साइड और पोटॅशियम हायड्रॉक्साइड और सोडियम कार्बोनेट, तीन पैकी कोणी एक चालतं आणि वॉर्म करायला. आता when acetaldehyde is warm with dilute alkali like sodium hydroxide, potassium hydroxide or with sodium carbonate, then in first step aldol product is obtained, also called as a beta hydroxyaldehyde. आता रिॲक्शन पुन्हा तोच नियम आहे जो या प्रकरणात वारंवार आलेला आहे. हायड्रोजन ऑक्सिजनला द्या, शिल्लक राहिलेला पार्ट कार्बनला जोडून द्या. बऱ्याच वेळेला हाच नियमाचा आपण आधार घेतला. इथे हायड्रोजन मी याला जोडून दिला, त्यानंतर समोर कोण आहे CH2, हा CH2, त्यानंतर हे कोण आहे CHO. डायरेक्टली असं लिहिलं तरी चालेल. याला म्हणतात अल्डॉल प्रॉडक्ट. अल्डॉल प्रॉडक्ट म्हणा याला. का म्हटलं, अल्डिहाइड आणि अल्कोहोल, हे बघा OH ग्रुप पण आला, अल्डिहाइड ग्रुप पण आला, म्हणून झाला हा अल्डॉल प्रॉडक्ट. याला काय नाव देता येतं, हा बघा, हा कार्बोनिल कार्बन, हा अल्फा कार्बन, हा बीटा कार्बन, बीटावर OH ग्रुप आला म्हणून याला बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड म्हणा. बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड इज फॉर्मड. त्यानंतर याला जर आपण आता हीट केलं तर हा वॉटर मॉलिक्यूल काढून टाका. बस. ऑन हिटिंग इट लुजेस द वॉटर मॉलिक्यूल and it gives, आता पहा CH3CH, इथे डबल बॉन्ड तयार होईल आणि हा CHO प्लस वॉटर मॉलिक्यूल, झाली रिॲक्शन. हेच मेकॅनिझम ऍसिटोन साठी पण वापरायचं आहे आपल्याला, असाच प्रॉडक्ट तयार होईल. when acetaldehyde is warm with dilute alkali, then in first step aldol product is obtained, also known as beta hydroxy butyraldehyde म्हणा, aldehyde म्हणा. On heating it loses the water molecule and it gives alpha beta unsaturated aldehyde. कार्बोनिल कार्बन, अल्फा कार्बन, बीटा. अल्फा बीटाच्या मधात कोण आलं, डबल बॉन्ड, म्हणून याला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड असंही म्हणू शकता तुम्ही. याला कॉमन नेम सिस्टीम नुसार क्रोटोना अल्डिहाइड असंही म्हणतात. काय, क्रोटोना अल्डिहाइड. किंवा IUPAC नाव द्यायचं असेल तर पहा 1 2 3 4 4 कार्बन ॲटमची चेन. आता इथे डबल बॉन्ड पण आहे म्हणजे अल्किन आहे, आणि अल्किन असूनही कोण आलेला आहे, CHO फंक्शनल ग्रुप अल्डिहाइड. म्हणजे या दोघांचाही आपल्याला त्या नावामध्ये दिसलं पाहिजे चित्र. मग 4 कार्बन ॲटमची चेन असेल तर त्याला काय म्हणतो आपण, ब्युटेन म्हणतो, लॉंग चेन, बरोबर आहे. पण आता दुसऱ्या कार्बन ॲटमवर डबल बॉन्ड आला म्हणजे अल्किन आहे, ब्युटीन आहे, म्हणून हे झालं 2 ब्युटीन. ENE लिहितो मी शेवटी. अल्किनच्या नावामध्ये ANE च्या ऐवजी ENE येतं बघा. म्हणजे दुसऱ्या कार्बन ॲटमवर डबल बॉन्ड आहे म्हणजे हा झाला 2 ब्युटेन किंवा BUT2ENE. आता अल्डिहाइड काय सांगतं आपल्याला, E इज रिप्लेस बाय AL, अल्डिहाइड. मग हा ई पुन्हा काढा आणि इथे लिहा AL, 1 वरच असतो तो, म्हणून हे झालं याचं IUPAC नेम. दोन दोन फंक्शनल ग्रुप आल्यामुळे, डबल बॉन्ड आल्यामुळे आपण याला हे ENE आणि ई काढून टाकला, अल्डिहाइडचा AL लिहिला, हे झालं याचं नाव BUT2 ENAL. तर हा झाला आपला मेन क्रोटोना अल्डिहाइड म्हणा, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड म्हणा, किंवा BUT2ENAL, हे झालं याचं IUPAC नेम. हे अल्डॉल कंडेन्सेशन. काय झालं, रिॲक्शन मध्ये 2 अल्डिहाइड मॉलिक्यूल एकत्र आले आणि ऍडिशन कशा पद्धतीने झाली, अल्फा हायड्रोजन ॲटम ऑफ 1 अल्डिहाइड मॉलिक्यूल ऍड्स ऑन द कार्बोनिल ऑक्सिजन ॲटम ऑफ द अदर मॉलिक्यूल, and alpha carbon atom adds on the carbonyl carbon atom of the other molecule. बघा हे एवढंच आहे मेकॅनिझम ऍक्च्युअली, हे लिहायची गरज नाही तुम्हाला. आता
की इथला अल्फा हायड्रोजन ऑक्सिजनवर आला दुसऱ्या मॉलिक्युलच्या आणि अल्फा कार्बन आपण कार्बोनिल कार्बन ॲटमला जोडला, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड तयार झालं. नंतर त्याला हिट केल्यावर वॉटर मॉलिक्यूल निघून गेला आणि अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड इथे तयार झालेलं आहे. मग आता ही झाली ऍसिटाल्डिहाइडची रिॲक्शन. नजरे खालून घाला एकदा. लिहून पाहायची लगेच वहीमध्ये काय काय केलं आपण ते. नाव कशा पद्धतीनं दिलं, एक एक नाव जरी देता आलं कोणतंही तरी सफिशियंट आहे. आता आपण जाऊया ऍसिटोन कडे. नियम हाच आहे, याच पद्धतीने ऍडिशन होईल आणि नंतर आपण ऍसिटोन कडे जाऊया आता. मग ऍसिटोन CH3 C डबल बॉन्ड O CH3, पुन्हा याच्याही दोन मॉलिक्यूल घ्या. त्याच पद्धतीनं तुम्हाला ऍडिशन करायची आहे. दोन मॉलिक्यूल या रासायनिक अभिक्रियेत भाग घेतात. हा अल्फा हा अल्फा, वाटलं तर हा C डबल बॉन्ड O असा लिहा म्हणजे हायड्रोजन टाकायला सोयीचं होईल. व्हेन इट इज हिटेड विथ डायल्यूट अल्कली, इथे मात्र बेरियम हायड्रॉक्साईड वापरल्या जातं डायल्यूट अल्कली मध्ये. कोण? बेरियम हायड्रॉक्साईड. करावर ऍडिशन. त्याच नियमानुसार काय करायचंय आपल्याला, एका मॉलिक्यूल मधला अल्फा हायड्रोजन दुसऱ्या मॉलिक्यूल मधल्या ऑक्सिजनला जोडायचा आणि पहिल्या मॉलिक्यूल मधला अल्फा कार्बन ॲटम दुसऱ्या मॉलिक्यूलच्या कार्बोनिल कार्बनला जोडायचा, प्रॉडक्ट लिहून टाकायचा. आता त्याला फक्त केटॉल प्रॉडक्ट म्हणणार आहोत आपण. CH3 वरचा CH3 जसाच्या तसा, हा हायड्रोजन इथे जोडला म्हणजे हा झाला OH, समोर हे कोण झालं CH2, हे असं लिहिलं मी. आता हे झालं असा पार्ट, बरोबर आहे. आता हे पण बीटा हायड्रॉक्सी केटोन म्हणायला, किंवा याला म्हणायचं केटॉल प्रॉडक्ट. काय म्हणायचं याला? केटॉल प्रॉडक्ट इज ऑब्टेन. किंवा जर तुम्हाला असं वाटलं IUPAC नाव द्यायचंच याला तर तुम्ही देऊ शकता. कसं द्याल? एकतर केटोनिक ग्रुप आहे यामध्ये, म्हणजे इकडनं सुरुवात करतो 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 5 लॉंग चेन 5 कार्बन ॲटमची म्हणजे पेंटेन आहे हा. मग आता दुसऱ्यावर C डबल बॉन्ड O आला म्हणजे काय करू? AN इज रिप्लेस बाय केटोनचा नियम काय? ONE असतो. म्हणजे काय झालं हे? पेंट 2ONE. दुसऱ्या कार्बन ॲटमवर केटोनिक ग्रुप आहे, केटोनला अल्कॅन नोन म्हणतो आपण. E इज रिप्लेस बाय ONE दुसऱ्या कार्बन ॲटमवर. आता पहा, चौथ्यावर हायड्रॉक्सी ग्रुप आहे, चौथ्यावर मिथिल ग्रुप आहे. मग H अगोदर येतो म्हणून 4 हायड्रॉक्सी 4 मिथिल पेंट 2ONE. हे झालं याचं IUPAC नाव. किंवा याला सरळ सरळ काय म्हणायचं? केटॉल प्रॉडक्ट. OL म्हणजे अल्कोहोलिक ग्रुप आला आणि केटोनिक ग्रुप आला म्हणून त्याला केटॉल प्रॉडक्ट तुम्ही म्हणू शकता. मग हे IUPAC नाव कसं दिलं लक्षात आलं. आता आपण काय करूया, याला हिट करूया. हे काढून टाकतो मी आता. हिट केल्यावर काय होत असतं? ऑन हिटिंग इट लुजेस द वॉटर मॉलिक्यूल. काढून टाका हा वॉटर. हिटिंग, हे हिटिंग मायनस वॉटर H2O. देन वी गेट CH3. हा CH3 इथे डबल बॉन्ड आला, हा CH शिल्लक राहिला, हा CH3 आणि हा झाला C डबल बॉन्ड O. वॉटर मॉलिक्यूल निघून गेला फक्त. मग आता याला नाव द्यायचं आहे आपल्याला. याला म्हटलं जातं मिस्टिल ऑक्साईड. काय म्हटलं जातं? याचं नाव आहे कॉमन नेम सिस्टीम नुसार मिस्टिल ऑक्साईड म्हणा, किंवा IUPAC नाव देऊन टाकू आपण याला. पुन्हा एकदा नियम आपले लॉंग चेन 1 2 3 4 5 केटोनिक ग्रुप इकडनं जवळ पडतो, इकडनं द्या नाव 1 2 3 4 5. बरोबर आहे. 5 कार्बन ॲटमची चेन, पण तिसऱ्यावर डबल बॉन्ड आला म्हणजे काय झालं? PENT 3ENE अल्किनच्या नावात. पण केटोनिक ग्रुप आहे दुसऱ्यावर, हा E काढतो मग 2 काय येत असतं शेवटी? ONE. आणि चौथ्यावर मिथिल ग्रुप आला म्हणून याचं नाव झालं
4 मिथिल पेंट 3En2ONe. हे दोन दोन फंक्शनल ग्रुप आल्यामुळे हे असा प्रकार होतो. इथे डबल बॉन्ड पण आहे म्हणजे अल्किन आहे ENE. कुठे? तिसऱ्या कार्बन ॲटमवर आहे. 1 2 3 4 5 कार्बन ॲटमची चेन, पेंटेनचा डेरिव्हेटिव्ह चौथ्यावर मिथिल ग्रुप, दुसऱ्यावर केटोनिक ग्रुप. या नावात सगळं दिसून येतं आपल्याला. नाही आठवलं तर आणखी एक नाव याला मिस्टिल ऑक्साइड इज फॉर्म्ड. हे झालं अल्डॉल कंडेन्सेशन. ॲसिटाल्डिहाइडच्या बाबतीतही माहिती झालं आणि ॲसिटोनच्या बाबतीतही माहिती झालं. ठीक आहे. काय होत असतं पहा, नियम दोन्ही ठिकाणी एकच आहे की दोन मॉलिक्यूलची ॲडिशन करायची आपल्याला आणि नंतर वॉटर मॉलिक्यूल काढून टाकायचा. ॲडिशन कशा पद्धतीनं? अल्फा हायड्रोजन ॲटम दुसऱ्याच्या ऑक्सिजनला जोडा, अल्फा कार्बन दुसऱ्याच्या कार्बनला जोडा, संपलं. आणि वॉटर मॉलिक्यूल काढून टाका. दिसायला कंपाऊंड मोठे मोठे आहे पण टेक्निक मात्र फार सोपा आहे या रिॲक्शनचं. किंवा या अल्डिहाइड केटोनमध्ये जवळपास सगळ्याच रिॲक्शन अशाच पद्धतीच्या आहेत. आता हे झालं अल्डॉल कंडेन्सेशन. दोन एक उदाहरणं घेतली आपण. कोणासाठी घेतली आपण? एक पहिलं उदाहरण घेतलं मी ॲसिटाल्डिहाइडसाठी, नंतर घेतलं आपण ॲसिटोनसाठी. आता काय केलं आणखी एकानी की ॲसिटाल्डिहाइड दोन वेगवेगळे कंपाऊंडचं मिश्रण घेतलं त्याने आता, की ज्याच्यात दोघांमध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम आहे. मग रिॲक्शन तर व्हायलाच पाहिजे. मग अशा वेळेला काय होतं? समजा एकाने काय केलं की ॲसिटाल्डिहाइड आणि प्रोपिओना अल्डिहाइड असे दोन कंपाऊंड एकत्र केले आणि त्याला आता डायल्यूट अल्कली सोबत वॉर्म केलं तर काय मिळेल? तर असं दिसून आलं, व्हेन ए मिक्सचर ऑफ ॲसिटाल्डिहाइड and propionaldehyde is warmed with dilute alkali, then a mixture of 4 different products are formed called as cross aldol condensation. आता हे क्रॉस अल्डॉल विचारतील का नाही माहिती नाही, पण अल्डॉल कंडेन्सेशन ॲसिटाल्डिहाइड किंवा ॲसिटोनचं बरीच वेळेला परीक्षेत विचारलं जातं. पण क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन मात्र तुम्हाला त्या MCQs मध्ये वगैरे सांगता येत नाही. एखाद्या वेळेस कोणता प्रॉडक्ट मिळेल कोणता मिळणार नाही असा एखादा ऑप्शन त्यामध्ये ते विचारल्या जाऊ शकेल तुम्हाला. आता मी काय करतो पहा, क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन. क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन दोन वेगवेगळे अल्डिहाइड घेतले. उदाहरणार्थ मी काय घेतला आता CH3CHO ॲसिटाल्डिहाइड आणि प्रोपिओना अल्डिहाइड म्हणजे कोण? CH3CH2 आणि CHO असं लिहिलं तर बिघडेल का? बघा इथेही अल्फा आहे इथेही अल्फा आहे. हे दोघेही जण ही रिॲक्शन दाखवतील. आता तो काय म्हणतो पहा की इथे 4 वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट तयार होतील. किती? 4. आता हे लिहिणंही सोपं आहे ऍक्च्युअली. 4 वेगवेगळ्या डायल्यूट अल्कली कोण कोण? NaOH KOH चालतो इथे. सोडियम हायड्रॉक्साईड घ्या किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड घ्या. आता 4 प्रोडक्ट कसे मिळतील इथे विचार करा. 2 ॲसिटाल्डिहाइड मॉलिक्यूल आहे, हे एकमेकात ऍड झाले. त्याच नियमाप्रमाणे इकडचा अल्फा तिकडे जोडला, ऑक्सिजनला अल्फा हायड्रोजन आणि अल्फा कार्बन तिकडच्या कार्बोनिल कार्बनला जोडला. मग 2 ॲसिटाल्डिहाइड एकत्र आणा, एक प्रॉडक्ट मिळेल तुम्हाला. तो झाला सेल्फ, सारखे सारखे मॉलिक्यूल, सेल्फ अल्डॉल. त्याचप्रमाणे 2 प्रोपिओना अल्डिहाइड मॉलिक्यूल एकमेकात ऍड होतील, कारण मिक्सचर घेतलंय तुम्ही 50 ml 50 ml, कोट्यावधी मॉलिक्यूल हे असतील हेही असतील. मग तिथे 2 ॲसिटाल्डिहाइड एकत्र आले, पहिला प्रॉडक्ट. 2 प्रोपिओना अल्डिहाइड एकत्र आले, दुसरा प्रॉडक्ट. इकडचा मॉलिक्यूल इकडे ऍड झाला, तिसरा प्रॉडक्ट. आणि इकडचा अल्फा इकडे जाऊन ऍड झाला तर चौथा प्रॉडक्ट तयार होईल. पुन्हा पहा काय म्हटलं मी, 2 ॲसिटाल्डिहाइड एकत्र आले, पहिला प्रॉडक्ट. 2 प्रोपिओना अल्डिहाइड एकत्र आले, दुसरा प्रॉडक्ट तयार होईल. इकडचा मॉलिक्यूल इकडे ऍड झाला, नियमाप्रमाणे तिसरा प्रॉडक्ट तयार होतो. वेगळे वेगळे कंपाऊंड तयार होतात आणि इकडचा इकडे जाऊन ऍड झाला तर चौथा प्रॉडक्ट तयार होतो. त्याच्यातून लगेच वॉटर मॉलिक्यूल काढून टाकायचा आणि तो अल्फा बेटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड किंवा केटोन तयार करायचा. मग आपण काय करू आता, इथे पहिला प्रॉडक्ट कसा तयार होईल बघा. हे आलं लक्षात. मिक्सचर घेतलं दोघांचं. मग आता तुम्हाला माहिती आहे की हा CH3 हा इथे पहिला मॉलिक्यूल, हा CH2 आणि CH2. 2 ॲसिटाल्डिहाइड करा बरं, एकत्र जोडा. अल्फा अल्फा हा इथे जोडला, हा इथे जोडला. कोण तयार झालं मग? इथे लिहितो मी आता.
CH3, त्यानंतर हा CH, हा झाला OH, त्यानंतर कोण H आणि हा इथे पुन्हा H, आणि हे कोण झालं CH2. झाली ऍडिशन. हायड्रोजन इथे जोडला, CH2 इथे जोडून आता आपण त्याला हिट करतो. मग हिट केल्यावर काय होतं, हा वॉटर मॉलिक्यूल निघून जातो की नाही, मायनस वॉटर इथे लिहून टाकतो मी. आता फायनल प्रोडक्ट लिहायचं आहे तुम्हाला. हा झाला डबल बॉन्ड, यालाच आपण 1 2 3 4 BUT2ENAL असं नाव दिलं होतं. हा झाला सेल्फ अल्डॉल प्रॉडक्ट. सारखे सारखे मॉलिक्यूल एकत्र आले, बरोबर आहे. आता दोन प्रोपिओन अल्डिहाइडला एकत्र आणा, दुसरा प्रॉडक्ट तयार होईल. मग आता तो कसा तयार होईल पहा. आणा दोन प्रोपिओन अल्डिहाइड. हे बघा, पहिला प्रोपिओन अल्डिहाइड हा CH3, हा CH2 आणि हा CHO. त्यानंतर हा हायड्रोजन, हा हायड्रोजन, हा CH3 आणि CHO. काही बिघडलं, CH3 CH2 CHO. काय होत असतं, हा अल्फा हायड्रोजन आहे आणि हा अल्फा कार्बन आहे. अल्फा हायड्रोजन द्या याला, आणि हे कार्बन हे पूर्णचे पूर्ण जोडून द्या. इथे पहावर कोणता कंपाऊंड तयार होतो, हा दुसरा प्रॉडक्ट तयार होतो. लिहा मग, कोण CH3, हा CH2, कार्बन, हा हायड्रोजन, हा झाला OH. आता इथे पहा, हा OH, त्यानंतर हा कार्बन वर हायड्रोजन आहे आणि हा CH3 आहे. हा CH3 मी वर लिहितो आणि हा हायड्रोजन इथे लिहिला. काही बिघडलं का, हायड्रोजन इथे लिहिला, CH3 फक्त वर लिहिला. समोर कोण आहे, CHO. झाली ऍडिशन नियमाप्रमाणे. आता काय करायचं आपल्याला, हिटिंग केल्यावर वॉटर मॉलिक्यूल काढून टाकायचा. हा निघून गेला HOH, इथे आला डबल बॉन्ड, म्हणजे वॉटर मॉलिक्यूल इथेच लिहून टाका मायनस वॉटर. ठीक आहे, इथे लिहा किंवा इथे लिहिलेलं आहे मी, चालेल. हा झाला मेन प्रॉडक्ट तयार. हाई सेल्फ अल्डॉल झाला, सारखे सारखे मॉलिक्यूल एकत्र आल्यामुळे झाला, बरोबर आहे. सेल्फ अल्डॉल, याला नाव द्यायचं आहे, द्या बरं नाव. काय होईल हे बघा, एक नाही, जिथे फंक्शनल ग्रुप अल्डिहाइड 1 2 3 4 आणि 5 कार्बन ॲटम पेंटेन. दुसऱ्यावर डबल बॉन्ड म्हणजे 2ENE. पण पहिल्यावर अल्डिहाइड ग्रुप म्हणजे Al, एक असल्यामुळे लिहायची गरज नाही. मग हे बघा, झालं नाव याचं, पेंट 2ENAL. 1 2 3 4 5 कार्बन ॲटमची चेन. दुसऱ्यावर डबल बॉन्ड आहे म्हणजे 2ENE. E इज रिप्लेस बाय Al, अल्डिहाइडचा Al. पण दुसऱ्यावर एक मिथिल ग्रुप पण आहे पहा, म्हणजे याचं IUPAC नाव झालं 2 मिथिल पेंट 2 इनल. आता तिसरा प्रोडक्ट तयार करायचा. हाई सेल्फ आहे, हाई सेल्फ आहे. सेल्फ म्हणजे काय, दोन ऍसिटाल्डिहाइड एकत्र आले, हा मॉलिक्यूल. दोन प्रोपिओन अल्डिहाइड आले, हा मॉलिक्यूल. आता मी काय करतो, तिसरी शक्यता काय आहे की प्रोपिओना अल्डिहाइडचा मॉलिक्यूल मी ऍसिटाल्डिहाइड मध्ये ऍड करतो. पहा बरं, CH3 CHO. मग पुन्हा आता काय होईल, हा अल्फा हायड्रोजन द्या इथे जोडून आणि हे संपूर्ण याला जोडा. मग आता कोण तयार होतं पहा, हा CH3, हा हायड्रोजन, हा OH, कार्बन, हायड्रोजन इथे लिहा, CH3 ग्रुप वर लिहिला मी, आणि समोर कोण आलं, CHO. हा CH3 लिहिला, हा कार्बन लिहिला, हा हायड्रोजन जसंच्या तसा लिहिला, हा OH, H खाली लिहिला, CH3 वर लिहिला आणि CHO. आता काय होतं, हिटिंग केल्यावर हा वॉटर मॉलिक्यूल काढून टाका इथून, हा झाला डबल बॉन्ड. आता याला नाव द्या, हा झाला तिसरा, हा क्रॉस अल्डॉल प्रॉडक्ट तयार झाला. मग लॉंग चेन पुन्हा 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे BUT2ENAL. आणि दुसऱ्यावर मिथिल ग्रुप म्हणजे 2 मिथिल BUT 2 मिथिल BUT2 इनल. आणि आता चौथा प्रॉडक्ट पहा तयार करून तुम्ही कसा तयार होईल. आता काय करायचं, प्रोपिओना अल्डिहाइड मध्ये ऍसिटाल्डिहाइड ऍड करा, म्हणजे चौथा प्रॉडक्ट तुम्हाला तो दिसून येईल. पहा बरं, मग आता लिहिताना मी असं लिहितो. काय करायचं तुम्हाला, आता प्रोपिओना अल्डिहाइड मॉलिक्यूल मध्ये कोण टाकायचं आहे, हा प्रोपिओना इकडे लिहितो मी, CH3 CH2 CHO आणि नंतर प्लस हा ऍसिटाल्डिहाइड म्हणजे H H H आणि हा CHO.
द्या अल्फा इथे टाकून द्या, म्हणजे कोण तयार झालं, हा CH3 या इथे लिहितो, CH3 हा CH2 हा CH हा झाला OH, नंतर H आणि CHO काढून टाका हिटिंग नंतर वॉटर मॉलिक्यूल हा, आणि इथे टाकून द्या डबल बॉन्ड, त्या नाव 1 2 3 4 आणि 5 PENT2 ENAL, दुसऱ्यावर ENE, पहिल्यावर अल्डिहाइड आहे म्हणजे AL. तर हे झालं याचा चौथा प्रॉडक्ट. हा क्रॉसवाला आहे, हा क्रॉसवाला आहे. क्रॉस अल्डॉल प्रॉडक्ट, क्रॉस अल्डॉल प्रॉडक्ट, सेल्फ अल्डॉल आणि सेल्फ अल्डॉल. आता हे नोट्स मध्ये मी व्यवस्थित तुम्हाला रिॲक्शन लिहून दिलेली आहे, डायरेक्ट प्रॉडक्ट दाखवलेले आहे. तुम्हाला मात्र प्रॉडक्ट तयार करत असताना मी जे आता दाखवलं तशा पद्धतीनं लिहून मग तुम्हाला ते प्रॉडक्ट लिहिता येतील. तर असं आहे. किंवा मग मधात एक स्टेप वाढवावा लागेल, तो प्रॉडक्ट लिहायचा, हिटिंग करायचं, वॉटर काढून टाका आणि नंतर समोर प्रॉडक्ट लिहिलं तरी चालेल, पण ही रिॲक्शन विचारण्याची शक्यता कमी आहे क्रॉस अल्डॉल विशेषतः. पण मग तुमच्या एंट्रन्स एक्झाम मध्ये मात्र नीटमध्ये JEE मध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारतील, 3 देतील. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द प्रॉडक्ट ऑब्टेन्ड इन द रिॲक्शन ऑफ ॲसिटाल्डिहाइड प्रोपिओनाल्डिहाइड, 3 देतील, एक वेगळं देतील. मग अशा वेळेला तुम्हाला माहिती पाहिजे की हे अशी रिॲक्शन आहे. तर ही होती आपली अल्डॉल कंडेन्सेशन पूर्णपणे झालेली रिॲक्शन. आता आहे शेवटची रिॲक्शन, म्हणजे अल्डिहाइड केटोन संपून जाईल, ते म्हणजे कॅनिझरोज रिॲक्शन. तसं याच प्रकरणात आणखी एक हेडिंग आहे, काय, कार्बोक्झिलिक ऍसिड. पण अल्डिहाइड केटोन मात्र इथे आपण स्वतंत्र घेतलं, ते संपेल आणि नंतर कार्बोक्झिलिक ऍसिड कडे आपण जाणार आहोत. ठीक आहे. तर अल्डॉल कंडेन्सेशन नंतर कॅनिझरोज रिॲक्शन, तो आपण 13व्या लेसन मध्ये घेणार आहोत. ठीक आहे. तोपर्यंत गुड बाय.